आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुलाची प्रशस्त जागेत उभारणी करण्यात आली आहे। या ठिकाणी खेळाडू दररोज सरावासाठी येतात, परंतु जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या बाजूस छताचे प्लास्टर, प्रेक्षकांना बसण्यासाठी असलेली लॉबी, शेडवरचे पत्रे दुरावस्था तसेच घाणीचे साम्राज्य झाले असून एकीकडे शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी ओपन जिम उभारण्यात आली असून त्या जिमचे सामान धूळखात पडलेले दिसत आहे। मागील अनेक वर्षापासून ही समस्या असल्याने जिल्हा क्रीडा प्रशासन केवळ बघ्याच्या भूमिकेत दिसून येत आहे। महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे। या कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुलावर देखरेख, दुरुस्ती, सोयी सुविधेची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या क्रीडा उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर देण्यात आली, परंतु परभणी येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने केवळ बघ्याची भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ग्राउंड रिपोर्ट राहुल धबाले। नमस्कार, मी विष्णू वैरागड। आज या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये आलो होतो। परभणी जिल्हा हा कला, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवासाठी माहेरघर आहे, या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे। मी माझ्या मुलीला क्रीडाचं प्रशिक्षण देण्यासाठी इथं तिला दाखवायला आलो। आल्यानंतर बघितलं असता इथं जी शासनाने क्रीडा संकुलन उपलब्ध करून दिलेले, या क्रीडा संकुलाकडे बघितल्यानंतर अत्यंत वाईट वाटते। क्रीडा संकुलाचे जे छत आहे त्या छतचे बऱ्याच ठिकाणी प्लास्टर पडले, शिवाय जी प्रेक्षकांसाठी जी गॅलरी उभी केली त्याचे पत्र देखील उडून गेलेले आहेत। घाणीचं साम्राज्य आहे। इथं आरोग्यासाठी एक ओपन जिम बसवले ते व्यायाम करण्यासाठी, त्याचं अर्धं सामान मध्ये पडलेलं आहे आणि अर्धं सामान असं धूळकाट पडलेलं आहे। त्याच्यानंतर बऱ्याच म्हणजे इथं संध्याकाळी जात असताना घाणीचं साम्राज्य दिसते। तर या निमित्ताने मी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण याच्याकडे लक्ष देऊन याची अवस्था सुधारण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद।